हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत डेसिबल नंबर जे आहेत त्याचं ॲडिशन. आता डेसिबल नंबर म्हणल्यानंतरनं हे आपल्याला 5वीपासून शिकायला आहे. दशांश अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. तर ह्यातलं आपण आज पाहणार आहोत डेसिबल नंबर्स ॲडिशन. ॲडिशन आपल्याला कुठे कुठे उपयोग होतो बरं? हा इयत्ता 5वीपासून 10वी आणि अगदी पुढच्या वर्गांमध्ये आपण जसं जसं जाऊ ना तसं तसं ह्याचं महत्त्व आपल्याला कळत जातं. आता डेसिबल नंबर असतील तरच आपल्याला 8, 9 आणि त्याचबरोबर 7 स्टँडर्डमधलीही गणितं सोडवता येतील. जसे की स्टॅटिस्टिक आहे, सांख्यिकी. याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा स्टॅटिस्टिक लेसनमध्ये पॉईंटची बेरीज करावी लागते आणि बऱ्याच मुलांना ज्या त्यांच्या सिली मिस्टेक होतात ते कुठे होतात ते लक्षात येत नाही, हो की नाही? तर चला वेळ न घालवता आपण पाहूयात की डेसिबल नंबर्स ॲडिशन खूप सोपं आणि खूप छान रीतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर चला पाहूयात बरं. आता पहिलं जे सम दिलेलं आहे काय सांगितलेलं आहे बरं? 84.2. आता तुम्हाला एक गंमत सांगते. डेसिबल पॉईंटमध्ये काय असतं बरं? डेसिबल पॉईंट म्हणजेच जो दशांश अपूर्णांक असतो, जो पॉईंट असतो त्या पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा असतो. फॉर एक्झाम्पल आता इथे कशामध्ये ॲड करायचं आहे बरं आपल्याला? 8, 4 पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 3. ह्याचं काय करायचं आहे आपल्याला? ॲडिशन करायचे, बरोबर? आता आपण पाहतो की पॉईंटच्या खाली मी काय लिहिलेलं आहे बरं? पॉईंट लिहिले आहे. अतिशय सोपं आहे. जसं आपण रेग्युलर ॲडिशन करतो तसंच ॲडिशन करायचं आहे, पण एकच अट आहे. काय अट आहे बरं? पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. आता 2 अधिक 3 किती होतात? 5. परत पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 4 आणि 4 किती येतात? 8 आणि 8 आणि 8 16. मग आपलं आन्सर काय आलं? काय आलं बरं? 168.5. म्हणजे मी बेरजेमध्ये पॉईंट कुठे दिला? पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट दिला. आता मी 6 प्रकारची गणितं इथं आपण सोडवलेली आहे जिथे आपल्या चुका होतात. आता दुसऱ्या प्रकारचं गणित काय आहे बरं? 0.2. आणि इथे मात्र काय केलेलं आहे बरं? 2 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यानंतरनं पॉईंट दिलेलं आहे. परत मी तेच केलं. काय केलं? पॉईंटच्या खाली पॉईंट दिलं. पॉईंटच्या पलीकडे किती नंबर आहे? 2 आहे. त्याच्या पुढे काय आहे? 0, 3. आणि ह्याचं मी काय करते? ॲडिशन करते. 2 आणि 2 4. पॉईंटच्या खाली पॉईंट. 0 ॲज इट इज लिहिला आणि इथे किती आलं? 3. आलं लक्षात? खूप सोपं आहे. आता बऱ्याच मुलांकडून जी चूक होते किंवा बऱ्याचदा अगदी मोठ्या लोकांकडून पण चुका होतात पॉईंटची बेरीज करत असताना. कशी काय बरं? अगदी म्हणजे 10 स्टँडर्डला गेले तरी त्यांची सिले मिस्टेक होते. कशी काय होते बरं? चला आपण पाहूयात. आता पहा ह्या गणितामध्ये काय मज्जा आहे. 5.455. पाहिलं? हे झालं आपलं मेन. त्यामध्ये ॲड काय करायचं आहे आपल्याला? 845.3. इथे स्टार्टिंगला पॉईंट आहे, इथे एंडिंगला पॉईंट आहे. बरेच मुलं काय करतात? ह्याच्या खालीच लिहून घेतात. पण आपली अट काय बरं? की पॉईंटच्या खाली पॉईंट. पॉईंटच्या पलीकडे काय बरं? 3 आहे. पॉईंटच्या पुढे कोण आहे? 5, 4, 8. मनामध्ये कुठलीही शंका न आणता तो नंबर लिहून घ्यायचा आणि वाटलं तुम्हाला तरी ते तुम्ही 0 देऊ शकता. आता 5 ॲज इट इज, 5 ॲज इट इज. 4 आणि 3 किती होतात बरं? 4 + 3 7. 5, 6, 7. पॉईंटच्या खाली पॉईंट. 5 + 5 10. 1 कॅरी. 4 and 1 5, 8. आलं लक्षात? काय केलं मी? जो नंबर आहे तो लिहिला, पॉईंटच्या खाली पॉईंट दिला, पॉईंटच्या इकडे 3 आहे, पॉईंटच्या बरोबर समोर 5, 4, 8 आहे. ॲडिशन केलेलं आहे. हे आपल्याला बेसिक गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आपण स्टॅटिस्टिक्ससारखा जो 10 स्टँडर्डचा लेसन आहे तो सॉल्व करू शकत नाही. तिथे जी खूप साऱ्या नंबरची ॲडिशन असते तिथे आपल्याकडून मिस्टेक होऊ शकतात. पुढे वेगळ्या प्रकारचं आणखीन एक गणित आहे. काय दिलेलं आहे बरं त्यांनी? पहा बरं. 07.120. काय करायची आपली अट काय आहे? पॉईंटच्या खाली पॉईंट. पॉईंटच्या पुढे कोण आहे बरं? किंवा पॉईंटच्या पलीकडे कोण आहे? 1, 3, 2. आणि पॉईंटच्या पुढे कोण आहे? 2, 1. प्लसचं साईन दिलं आणि याचं ॲडिशन करून घेतलं. काय येणार? 2, 5, 2. पॉईंटच्या खाली पॉईंट. पुढे काय होणार? 8, 9,
आणि इथे 1. आलं लक्षात बाळांनो? काय केलं आपण? पॉईंटच्या बरोबर खाली पॉईंट लिहिला, पॉईंटच्या पलीकडचे नंबर लिहिले, पॉईंटच्या पुढचे नंबर लिहिले आणि त्याचं ॲडिशन केलेलं आहे. आता बरेच मुलं म्हणतील की आपण 2 अंकी किंवा 2 नंबरचंच ॲडिशन बघितलं, तर आपण 3 नंबरचं देखील ॲडिशन पाहूयात. चला बरं पाहूयात. काय म्हटलेलं इथं पहा बरं. 5.2. आपली अट काय? पॉईंटच्या खाली पॉईंट. पॉईंटच्या खाली पॉईंट मी दिला. पॉईंटच्या पुढे कोण आहे बरं? किंवा पॉईंटच्या पलीकडे कोण आहे? 7. पॉईंटच्या पुढे कोण आहे? 1 2. बेटर वे तुम्ही ह्या बाजूनी लिहायला चालू करायचं, जेणेकरून तुमचं लिहिताना ज्या आहेत त्या चुका होणार नाहीत. पुढे इथे काय आहे? पॉईंट तर दिलेलाच नाही. आता काय करायचं? काय करायचं बरं? इथे आपण काय करू शकतो? पॉईंट देऊन 0 लिहू शकतो. त्याला काहीच व्हॅल्यू नसते. पॉईंटच्या खाली पॉईंट. काय येणार मग इकडे? सांगा बरं. 0 आणि 5. आलं लक्षात? मग काय आन्सर आलं आपलं? सांगा बरं. 7 8 9. पॉईंटच्या खाली पॉईंट. 5 5 2 12 आणि इथे 2. आलं लक्षात बाळांनो? कसं केलं आपण? एका खालोखाल लिहून घेतले आणि पॉईंटच्या खाली पॉईंट दिले. आणखीन एक गंमत आपण पाहूया. ती कुठली आहे बरं? जिथे जेन्युअनली म्हणजे बऱ्याचदा मिस्टेक्स होतात. कसं काय बरं? कारण 0 0 असतो, आपल्या लक्षात येत नाही. पहा बरं. 0.01. परत पॉईंटच्या खाली पॉईंट. पॉईंटच्या तिकडे कुठला नंबर आहे? पुढे 1 आहे. पॉईंटच्या पुढे 0 आहे. परत पॉईंटच्या खाली पॉईंट. पॉईंटच्या पलीकडे कुठला नंबर आहे? 1. पॉईंटच्या पुढे किती 0 आहेत? 1 2 3. या सर्वांना व्यवस्थित लिहून घेतलं. ठीक आहे. काय केलं मी? 0.001 0.1 0.0.1 आणि काय करतोय आपण? प्लस 1 आहे असा आला. 1 + 1 2. पॉईंटच्या खाली पॉईंट. 0 0 0. आलं लक्षात बाळांनो? अतिशय सोपं आहे आणि आपल्याला काय वाटतं? ते खूप अवघड आहे. जेव्हा तुम्ही 10वीला जाता, जेव्हा तुम्ही 9वीला जाता, जर ह्या बेसिक गोष्टी तुमच्या नसतील क्लिअर, तर तुम्हाला मॅथ्स हा सब्जेक्ट थोडासा क्लिष्ट वाटतो. तर तुम्ही जर 5वी 6वी 7वीपासूनच मॅथमॅटिक्सचा बेस पक्का केला किंवा अजूनही नसेल झाला, तर तुम्ही जेव्हा हे व्हिडिओ पाहता तेव्हा नक्कीच तुम्हाला मॅथ्सला एवढा त्रास होणार नाही सम्स करताना. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, उपयुक्त ठरला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डेसिबल नंबरचे सबस्ट्रॅक्शन पाहूयात. थँक्यू.